कोकणातला हापूस आणि काजू तर आता विसरून जा. शहरात राहत असाल तर पाईपलाईनद्वारे येणारे विषारी पाणी पिऊन मराल आणि एखाद्या निसर्गाने समृद्ध गावात राहत असाल तर तुमच्या नदीच्या पाण्यात विष घोळणारी कंपनी तुमच्या बाजूला नेऊन बसवण्यात येईल. इटलीची कंपनी रत्नागिरीत येथे म्हटल्यानंतर सोशल मीडियावर खूप उद्रेक उठला. बऱ्याच लोकांनी याविषयी आवाज उचलला, पण काय फरक पडला? अजूनही त्या कंपनीवर काहीच कारवाई झालेली नाही. ज्या कंपनीच्या कारभारामुळे इटलीतील 3.5 लाख लोकांच्या शरीरामध्ये कधीही नष्ट न होणारे केमिकल शिरले, ज्यामुळे त्या कंपनीच्या मालकांना 141 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली, त्याच कंपनीची मशिनरी चिपळूणच्या लोटे परशुराम MIDCत आणून बसवण्यात आली आणि लोटे परशुरामचा ट्रॅक रेकॉर्ड आधीच खूप खराब आहे. ही कंपनी लाईट गेल्यानंतर सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्याचा त्यांच्यावर वारंवार आरोप होतो आणि हे रसायन बनवण्यासाठी 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करते ती कंपनी म्हणजे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात, जर कंपनीमुळे पर्यावरणावर काही परिणाम होत असेल तर कंपनीवर कारवाई होईल, पण ज्या प्रयोगामुळे इटलीतील लोकांचे जीव धोक्यात आले तोच प्रयोग इथे करून आपल्या लोकांचे जीव धोक्यात टाकण्याची काय गरज? कधी कधी आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून नाही शिकू शकत का? सरकार असेच उंदरांप्रमाणे आपल्यावर प्रयोग करत राहणार जोपर्यंत आपण याविषयी बोलत नाही. जर सोशल मीडियाच्या ताकदीमुळे अरावली वाचू शकते तर आपले कोकण का नाही? व्हिडिओ शेअर करा आणि याविषयी बोलत राहा जोपर्यंत हा आवाज सत्ताधाऱ्यांच्या कानात गुंगत नाही.